जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी आपले मायबोली भाषेतील महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट या चॅनलवरती आपले स्वागत करत आहोत। आपण जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, ज्यामुळे तुम्हाला आमचे पोलीस भरतीचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ मिळत राहतील। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी असणारा पहिला टॉपिक म्हणजेच पोलीस प्रशासन यावरती विचारले जाणारे जीकेचे वन लाइनर क्वेश्चन घेणार आहोत। पोलीस प्रशासन या घटकावरती 2 किंवा 3 प्रश्न नेहमी विचारले जातात, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा, ज्यामुळे तुम्हाला पोलीस प्रशासन या घटकावरती कोणताही प्रश्न आला तर तुमचे सर्व प्रश्न क्लिअर होऊन जातील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? तर त्याचं उत्तर आहे 2 जानेवारी 1961। महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे। महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक सध्याच्या कोण आहेत? तर रश्मी शुक्ला। महाराष्ट्राच्या पहिला महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला। 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? तर मीरा भाईंदर वसई विरार। यानंतरचा प्रश्न, 2024 मध्ये झालेले 13वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? तर नांदेड। महाराष्ट्रात एकूण पोलीस आयुक्तालय किती? तर 12 आहेत, तर आता नवीन एक झाला 13वे प्रस्तावित आहेत, तर तो कोणता? नांदेड। यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक। महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात कनिष्ठ पद कोणते? तर पोलीस शिपाई। महाराष्ट्राचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान करण्यात आला? तर 2 जानेवारी 1961ला पंडित नेहरूंच्या हस्ते हा महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे म्हणजेच स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर त्याचे उत्तर आहे 2 जानेवारी। महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे। C60चे फोर्सचे ब्रीदवाक्य काय आहे? तर वीरभोग्या वसुंधरा। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे? तर त्याचे उत्तर आहे C60। यानंतरचा प्रश्न, दहशतवाद विरोधी विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचे कोणते सशस्त्र दल कार्य करते? तर फोर्स 1। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाने ... ही यंत्रणा स्थापन केली? तर फोर्स 1। कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार फोर्स 1 या महाराष्ट्र पोलीस कमांडो पथकाची स्थापना करण्यात आली? तर राम प्रधान समिती यांच्या शिफारसीनुसार। राज्यातील एकमेव कमांडो पथक कोणते आहे? तर फोर्स 1 2010 रोजी स्थापन आहे। महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग कोणता आहे? तर गडद निळा। महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणते पारंपरिक चिन्ह आहे? तर पंचकोनी तारा। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर ... हे अभय निर्देशक चित्र आहे, तर हाताचा पंजा। पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो। भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला आहे? तर 1861। कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन कार्य करते? तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 व मुंबई पोलीस कायदा 1951। पोलीस आयुक्तालय कोणत्या भागासाठी असते? तर शहरी भागासाठी। तर यानंतरचा प्रश्न, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर पोलीस अधीक्षक हा असतो। पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? तर श्वान याशी संबंधित आहे। पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ पदोन्नतीने भरले जाते? तर त्याचे उत्तर आहे पोलीस निरीक्षक। होमगार्ड दलाचा प्रमुख हा कोण असतो? तर महासमादेशक। यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे मुख्यालय ... या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आहे। महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे शिवाजीनगर या ठिकाणी। महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई वरळी। इंडियन मिलिटरी अकॅडमी
IMA कोणत्या ठिकाणी आहे तर डेहराडून. पोलीस पाटलाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते तर त्याचे उत्तर आहे जिल्हाधिकारी. यानंतरचा प्रश्न, राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते तर गृह विभाग. पोलीस पाटील पदासाठी किमान ... वय असणे बंधनकारक आहे तर त्याचे उत्तर आहे 25 वर्ष. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे. नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींकडून कधी मान्यता देण्यात आली तर त्याचे उत्तर आहे डिसेंबर 2023 व अंमलात कधी आणली तर 2024ला. भारतीय न्याय संहितानुसार BNS खून करणे हा गुन्ह्याच्या शिक्षेसाठी कोणते कलम आहे तर कलम 103. महाराष्ट्र राज्य राखीव दलाची म्हणजेच SRPFची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर 6 मार्च 1948ला पुरंदर या ठिकाणी करण्यात आली होती. SRPFचे एकूण गट किती आहेत तर 19. 20वी घोषणा होत आहे तर ते 20वे कोणती घोषणा होत आहे तर वरणगाव या ठिकाणी. राज्य राखीव पोलीस दल कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे 1951. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचे उत्तर आहे नानवेज दौंड. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे पुरंदर या ठिकाणी 1948ला. SRPFचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई गोरेगाव या ठिकाणी आहे. SRPF दलाच्या प्रमुखास काय म्हणतात तर महासमादेशक असे म्हणतात. SRPF म्हणजे काय तर स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. केंद्रातील कोणत्या संस्थेला समांतर SRPF असते तर त्याचं उत्तर आहे CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ... ही एक स्वयंसेवी पोलीस संघटना आहे तर त्याचे उत्तर आहे होमगार्ड. होमगार्ड या स्वयंसेवी पोलीस संघटनेची स्थापना कधी झाली तर त्याचं उत्तर आहे 6 डिसेंबर 1946. यानंतरचा प्रश्न, होमगार्ड या स्वयंसेवी पोलीस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर त्याचे उत्तर आहे मुंबई. होमगार्ड या स्वयंसेवी पोलीस संघटनेचे ब्रीदवाक्य काय आहे तर निष्काम सेवा. कारागृह विभाग कोणाअंतर्गत कार्य करतो तर त्याचं उत्तर आहे गृह विभाग. कारागृह विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर पुणे येरवाडा या ठिकाणी. यानंतर कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे तर सुधारणा व पुनर्वसन. महाराष्ट्र सुरक्षा बल याचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे तर सावंतवाडी सिंधुदुर्ग. यानंतरचा प्रश्न, राज्य गुप्तवार्ता मुख्यालय कोठे आहे म्हणजेच SID तर याचे मुख्यालय आहे मुंबई. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखास काय म्हणतात गुप्तवार्ता आयुक्त असे बोलले जाते. महाराष्ट्र पोलीस गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय कोठे आहे तर नाशिक या ठिकाणी. नक्षलवाद विरोधी कार्य करणाऱ्या ग्रे हाऊंड्स पथकाची स्थापना कोणत्या राज्याने केली तर त्याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय पोलीस अकादमी चे मुख्यालय कोठे आहे तर हैदराबाद या ठिकाणी. महाराष्ट्र पोलीस अकादमीचे मुख्यालय कोठे आहे तर नाशिक. 2021 मध्ये श्वान प्रशिक्षण केंद्राची स्थापना कोठे झाली तर त्याचं उत्तर आहे बारामती. पोलीस खात्याचे मुखपत्र कोणते आहे तर दक्षता. आणि दक्षता हे मुखपत्र हे मासिक आहे हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. यानंतरचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला IPS कोण आहेत तर किरण बेदी. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS कोण तर मीरा बोरवणकर. त्यांचा कार्यकाळ केव्हा होता तर 1981. महिला पोलिसांची नेमणूक करणारे पहिले राज्य कोणते तर महाराष्ट्र. पोलीस विषयी संशोधन करणारी संस्था पोलीस संशोधन केंद्र कोठे आहे तर पुणे या ठिकाणी आहे. पोलीस हा कोणत्या सूचीतील विषय आहे तर याचं उत्तर आहे राज्यसूची. कारागृह फौजदारी कायदे हे कोणत्या सूचीत येतात तर समवर्ती सूचीमध्ये येतात. कोणत्या कायद्याला फौजदारी कायद्यांचा पाया मानला जातो. भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC 1860. इंटरपोल
या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचे उत्तर आहे लिओन, फ्रान्स. यानंतरचा प्रश्न, इंटरपोल ही ... आहे, तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. ATS चा फुल फॉर्म काय आहे? तर अँटी टेररिझम स्क्वॉड. दहशतवाद विरोधी पथकाचे म्हणजेच ATS चे मुख्यालय कोठे आहे? तर मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. CID चा फुल फॉर्म काय? तर या ठिकाणी त्याचे उत्तर आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. यानंतरचा प्रश्न, CBI चा फुल फॉर्म आहे, तर त्याचे उत्तर आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. IB चा फुल फॉर्म ... आहे, तर इंटेलिजन्स ब्युरो. FIR चा फुल फॉर्म फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. NIA चा फुल फॉर्म नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. भारताच्या राजकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे? तर रॉ चा फुल फॉर्म आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. महाराष्ट्र पोलीस हेल्पलाईन नंबर हा 112 आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यानंतरचा प्रश्न, मोक्का कायदा हा कशाशी संबंधित आहे? तर संघटित गुन्हेगारी. मोक्काचे विस्तारित रूप काय? तर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट 1999. पोक्सो कायदा कशाशी संबंधित आहे? तर बाल लैंगिक अत्याचार. पोक्सोचे विस्तारित रूप काय आहे? तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऑफ सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012. IT ॲक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? तर सायबर गुन्हे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक विभाग आहेत? तर 5. मित्रांनो, तर हा होता महाराष्ट्र पोलीस प्रशासन भाग 1. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 2 महाराष्ट्र पोलीस प्रशासन घेणार आहे. तरी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो.